नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही बघत आहात APH टाइम्स। राहुल सोलापूरकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेते आहेत। नूतन मराठी विद्यालय आणि SP महाविद्यालय येथे त्यांनी आपले शिक्षण घेतले। महाविद्यालयीन काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक बक्षिसही मिळवलीत। त्यांनी 22 हौशी नाटकांमध्ये आणि 25 व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत। 2017 साली त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल एक चांगला अभिनेता अशी इमेज तयार झाली होती। मात्र अलीकडेच राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबद्दल वादग्रस्त विधान केले। त्यांनी म्हटले की महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये लपून नव्हे तर लाच देऊन सुटका करून घेतली होती आणि याचे पुरावेही उपलब्ध आहेत। त्यांच्या या विधानामुळे समाजात प्रचंड वादळ उठले असून जनमानसात त्यांची प्रतिमा डागाळली गेली आहे। राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोललेला आहे। त्याला जिथं पटांगणात दिसेल तिथं लोकांनी बदडून काढावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। तो जर महाराजांच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीचा बोलत असला, तो काय नाव त्याचं, राहुल सोलापूरकर, कावठ्या महाकाळ, त्याला लाज वाटायला पाहिजे। अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांच्या बद्दल आणि असे महाराजांचा इतिहास विकृत करणाऱ्या अवलादी महाराष्ट्रामध्ये पैदाच कशा होतात हे माझा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नसून संपूर्ण जगात त्यांच्याबद्दल आदर आहे। शिवाजी महाराजांची राजनीती, कूटनीती आणि युद्धनीती याचा आजही जगात अनेक ठिकाणी अभ्यास केला जातो। अशा महान व्यक्तीबद्दल बोलताना जिभेवर ताबा ठेवायला हवा। केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी बेधडक वक्तव्य करण्याचे दुष्परिणाम राहुल सोलापूरकर यांना भविष्यात भोगावे लागणारच। या विधानानंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक अभिनेत्यांनी सोलापूरकर यांच्या या विधानाचा निषेध केला आहे। अशा वक्तव्यांमुळे मराठी चित्रपट सृष्टीची प्रतिमा खराब होत असल्याचे सांगितले गेले। राहुल सोलापूरकर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत असून अनेकांनी त्यांना माफी मागण्याचा आणि भविष्यात पुन्हा अशी चूक न करण्याचा सल्ला दिला आहे। अशाच काही नवीन अपडेट्ससाठी पाहत रहा APH टाइम्स। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।